नमस्कार, मी असिस्टंट प्रोफेसर जया कावळे GS कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला लेक्चर बीकॉम 6 सेमिस्टर मराठी मीडियमसाठी फायनान्शियल अकाउंटिंग. तर आपण आपलं युनिट नंबर 1 आहे. युनिट नंबर 1 होल्डिंग कंपनीला सुरुवात केलेली होती आणि होल्डिंग कंपनी म्हणजे नेमकं काय असते आणि होल्डिंग कंपनीचं जेव्हा फायनान्शियल रेकॉर्ड आपल्याला ठेवायचे आहे, होल्डिंग कंपनीने सबसिडरी कंपनीचे शेअर्स होल्ड केल्यानंतर जो रेकॉर्ड जो हिशेब आपल्याला ठेवायचा आहे त्यासाठी जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आपल्याला माहिती पाहिजे ते आपण बघितले होते. त्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट बघितला होता कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल रेशो और कॅल्क्युलेशन ऑफ शेअर्स रेशो. तर शेअर्स रेशो आपण काढला होता की सबसिडरी कंपनीमधील टोटल शेअर्स किती आहे, त्यामधला होल्डिंग कंपनीचा पार्ट किती आहे आणि सबसिडरी कंपनीचा पार्ट किती आहे, यावरून आपण शेअर्स रेशो कॅल्क्युलेट केला होता. त्यानंतर आपण सेकंड कॅल्क्युलेशन बघितलं कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल प्रॉफिट. यामध्ये होल्डिंग कंपनीने सबसिडरी कंपनीचे शेअर परचेस करण्यापूर्वीचा सबसिडरी कंपनीचा जो प्रॉफिट आहे तो या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलं. त्यामध्ये आपण घेतलं जनरल रिझर्व, प्रिव्हियस इयर बॅलन्स प्रॉफिट, करंट इयर बॅलन्स प्रॉफिट, बिफोर एक्विजिशन अँड ॲप्रिसिएशन ऑफ असेट. आणि असं टोटल जे आपलं कॅपिटल प्रॉफिट आलेलं आहे त्याला आपण दोन पार्टमध्ये अलोकेशन केलं आहे, त्याचं शेअर ऑफ होल्डिंग कंपनी आणि शेअर ऑफ मायनॉरिटी शेअर होल्डर्स. ठीक आहे, इथे शेअरचा अर्थ आहे हिस्सा किंवा भाग. त्यानंतरचं थर्ड कॅल्क्युलेशन आपण बघितलं कॅल्क्युलेशन ऑफ रिव्हेन्यू प्रॉफिट. रिव्हेन्यू प्रॉफिटच्या कॅल्क्युलेशनमध्ये रिव्हेन्यू प्रॉफिट म्हणजे काय, तर होल्डिंग कंपनीने सबसिडरी कंपनीचे शेअर परचेस केल्यानंतरचा सबसिडरी कंपनीचा नफा म्हणजे रिव्हेन्यू प्रॉफिट. आपण आधी या ठिकाणी टाइम रेशो काढलेला आहे आणि टाइम रेशो जेवढा आपला आलेला होता 1:1, कारण या ठिकाणी 1 ऑक्टोबरला कंपनीने शेअर परचेस केले होते. याच ठिकाणी जर कंपनीने 1 सप्टेंबरला जर शेअर परचेस केले तर या ठिकाणी शेअर रेशो चेंज होईल, बरोबर आहे. टाइम रेशो या ठिकाणी चेंज होईल, कारण बिफोर एक्विजिशन मध्ये किती महिने होईल, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत, कारण 1 सप्टेंबरला एक्विजिशन आहे. तर या ठिकाणी किती होईल, 5 मंथ्स. क्लिअर. आणि या ठिकाणी 1 सप्टेंबर पासून गृहीत धरलं जाईल, तर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फरवरी आणि मार्च. तर या ठिकाणी किती महिने होईल, 7. तर या ठिकाणी टाइम रेशो किती येईल मग, 5:7. तर आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की ॲक्विजिशनची डेट काय आहे. ठीक आहे, काय इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी, ॲक्विजिशनची डेट म्हणजे होल्डिंग कंपनीने कोणत्या तारखेला सबसिडरी कंपनीचे शेअर परचेस केलेले आहे, त्यावरून टाइम रेशो निघेल. आणि टाइम रेशोनुसार जे करंट इयरचं प्रॉफिट आहे त्या करंट इयरच्या प्रॉफिटचं अलोकेशन होईल. ठीक आहे. तर आता या ठिकाणी 1:1 होतं, त्यामुळे या ठिकाणी हाफ डिवाइड केला आपण. आणि हे जे कॅपिटल प्रॉफिट आहे हे कॅपिटल प्रॉफिट आपण कॅपिटल प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करताना विचारात घेतलं. आणि जे रिव्हेन्यू प्रॉफिट आपलं आलेलं आहे त्या रिव्हेन्यू प्रॉफिटचे 2 पार्ट केले, शेअर ऑफ होल्डिंग कंपनी आणि शेअर ऑफ अदर शेअर होल्डर्स. तर जे शेअर ऑफ होल्डिंग कंपनी आहे ते आपल्याला कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट मध्ये घ्यायचं आहे आणि जे शेअर ऑफ शेअर होल्डर्स आहे, अदर शेअर होल्डर्स आहे, ते आपल्याला मायनॉरिटी शेअर होल्डर्स मध्ये घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं कॅल्क्युलेशन ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. तर मायनॉरिटी इंटरेस्टच्या कॅल्क्युलेशन मध्ये आपण जे मायनॉरिटी शेअर होल्डर्स आपले आहे म्हणजे जे इतर भागधारक आहे सबसिडरी कंपनीमध्ये होल्डिंग कंपनी व्यतिरिक्त जे इतर भागधारक असतील त्या इतर भागधारकांचा एकूण हिस्सा म्हणजे मायनॉरिटी इंटरेस्ट. तर यामध्ये त्यांचं शेअर इन कॅपिटल म्हणजे कॅपिटलमध्ये त्यांचा किती शेअर आहे, जसं इथे त्यांचे शेअर किती होते 1000. सपोज या ठिकाणी जर 100 रुपीज पर इच शेअर आहे, ठीक आहे, तर या ठिकाणी त्यांचं शेअर कॅपिटल किती होईल 1000 मल्टिप्लाय बाय 100 म्हणजे या ठिकाणी शेअर इन कॅपिटलमध्ये त्यांचा शेअर किती आहे ₹1,00,000. क्लिअर. त्यानंतर शेअर इन कॅपिटल प्रॉफिट म्हणजे कॅपिटल प्रॉफिट मध्ये त्यांचा किती शेअर आहे. ठीक आहे, हे जे 2 पार्ट आपण केलेले होते हा जो पार्ट या ठिकाणी येईल शेअर इन मायनॉरिटी शेअर होल्डर्स, तर हा मायनॉरिटी इंटरेस्ट मध्ये प्लस इथे लिहिलाय आपण.
तर तो या ठिकाणी ऍड होईल शेअर इन कॅपिटल प्रॉफिट. क्लिअर. त्यानंतर जे रिव्हेन्यू प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट केलेला आहे ते रिव्हेन्यू प्रॉफिट मधला जो अदर शेअर होल्डर्सचा हिस्सा आहे हा मायनॉरिटी इंटरेस्ट मध्ये लिहायचा आहे, तेव्हाच सांगितलं मी. तर तो या ठिकाणी मायनॉरिटी इंटरेस्ट मध्ये ऍड होईल शेअर इन रिव्हेन्यू प्रॉफिट. क्लिअर. आणि हे ऍड झाल्यानंतर याची टोटल होईल ते राहील मायनॉरिटी इंटरेस्ट. आणि हे जे मायनॉरिटी इंटरेस्ट आहे हे आपल्याला कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइडला लिहायचं आहे. कुठे लिहायचं आहे? कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइडला. क्लिअर आहे इथपर्यंत. आता आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला बघायचं आहे कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल और कॅपिटल रिझर्व. आता गुडविल काय असते, कॅपिटल रिझर्व काय असते, हे आपण होल्डिंग कंपनीमध्ये जेव्हा आपण मागील वर्षी अमलगमेशन ॲब्झॉर्प्शन शिकलेलो आहोत त्यामध्ये आपल्याला गुडविल कॅपिटल रिझर्व काय असते हे माहीत आहे. जेव्हा एखादी कंपनी दुसरी एखाद्या कंपनीचे शेअर परचेस करते त्यावेळेस जेव्हा आपल्याला त्या शेअरची जी प्राइस आपल्याला द्यायची आहे, जी अमाऊंट आपल्याला द्यायची आहे त्यावरून आपण कॅल्क्युलेशन करतो की आपल्याला त्या कंपनीची नेट असेट किती मिळाली आहे आणि आपल्याकडून त्या कंपनीला किती अमाऊंट गेलेली आहे. जसं आपण अमलगमेशन मध्ये परचेस कन्सिडरेशन बघितलं होतं, बरोबर आहे. परचेस कन्सिडरेशन आणि नेट असेट यामध्ये आपण कंपॅरिझन करत असतो. आणि जर सपोज नेट असेट आपल्याकडे जास्त आलेले आहे आणि नेट असेट आपल्याकडे कमी आलेले आहे आणि जर आपण परचेस कन्सिडरेशन जे आहे ते आपलं जास्त आहे म्हणजे आपण जास्त पैसे दिलेले आहे, जे एक्स्ट्राचे पैसे आपण दिलेले आहे, जास्तचे पैसे आपण दिलेले आहे ते आपल्या कशासाठी गेले आहे असं गृहीत धरतो आपण, तर ते गुडविल साठी गेलेले आहे. म्हणजेच ते एक्स्ट्रा पैसे जे आपले गेलेले आहे ते गुडविल आहे असं आपण गृहीत धरत असतो. त्याचसोबतच जर सपोज आपल्याला जी नेट असेट आहे ती नेट असेट जर सपोज जास्त मिळाली आहे आणि आपले जे परचेस कन्सिडरेशन आहे म्हणजे आपण जे पेमेंट केलेलं आहे ते जर कमी आहे, बरोबर आहे, म्हणजे नेट असेट जास्त मिळाले पेमेंट कमी केलं म्हणजे फायदा झाला, तर तो फायदा म्हणजेच काय आहे आपला कॅपिटल रिझर्व. तर या पद्धतीने जर आपल्याला कमी पैसे द्यावे लागले, कमी पैसे आपल्याकडून गेले म्हणजे जर सपोज एकूण संपत्तीमध्ये मिळालेल्या हिस्स्यापेक्षा जर आपले जास्त रुपये गेले असतील तर ते जास्त रुपये म्हणजे जास्त रकमेला दिलेली जास्त रक्कम म्हणजे गुडविल. आणि जर आपण कमी पैसे दिले तर ती कमी दिलेली रक्कम म्हणजे कॅपिटल रिझर्व. तर या ठिकाणी एका प्रॉब्लेममध्ये होल्डिंग कंपनी कोणतीही एक असेल, सबसिडरी ही एकच असेल. तर होल्डिंग कंपनीच्या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे की होल्डिंग कंपनीला या ट्रान्झॅक्शनमध्ये होल्डिंग कंपनीला प्रॉफिट झाला की लॉस झाला, म्हणजे गुडविल साठी पैसे दिले की कॅपिटल रिझर्व मिळाला आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला कॅपिटल रिझर्व किंवा गुडविल. तर या ठिकाणी दोन पैकी कुठलाही एक पार्ट असेल, एक तर गुडविल असेल किंवा कॅपिटल रिझर्व असेल. तर यामध्ये सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे कॉस्ट ऑफ शेअर. कॉस्ट ऑफ शेअर मध्ये याची परचेसिंग प्राइस आपल्याला घ्यायची आहे. आता ही परचेसिंग प्राइस आपल्याला कुठे मिळेल तर जेव्हा तुम्हाला क्वेश्चन दिलेला राहील त्या क्वेश्चन मध्ये आपल्याला होल्डिंग आणि सबसिडरी कंपनीची बॅलन्स शीट दिलेली राहील आणि होल्डिंग कंपनीच्या बॅलन्स शीट मध्ये असेट साइडला आपल्याला इन्व्हेस्टमेंट दिलेली राहील म्हणजे शेअर्स इन सबसिडरी कंपनी या शेअर्स इन बी कंपनी असं समथिंग दिलेलं राहील आणि तिथे आपल्याला जी अमाऊंट दिलेली राहील ती अमाऊंट राहील कॉस्ट ऑफ शेअर म्हणजे किती रुपयाला ते शेअर आपण त्या ठिकाणी परचेस केलेले आहे ते राहील कॉस्ट ऑफ शेअर किंवा परचेसिंग प्राइस. त्यानंतर त्यामधून लेस करायचं आहे फेस व्हॅल्यू ऑफ शेअर म्हणजेच पेड अप व्हॅल्यू ऑफ शेअर. तर आता पेड अप व्हॅल्यू कशी निघेल तर या ठिकाणी जे कंपनीचे जेवढे शेअर्स होल्डिंग कंपनीने सबसिडरी कंपनीचे जेवढे शेअर परचेस केलेले असतील त्याची पेड अप व्हॅल्यू नुसारची अमाऊंट आपल्याला घ्यायची. आता बघा इथे किती 3000 शेअर्स होल्डिंग कंपनीने परचेस केलेले होते. मात्र 3000 शेअर्स आणि याची जर सपोज फेस व्हॅल्यू किंवा पेड अप व्हॅल्यू ₹100 आहे तर या ठिकाणी किती होईल, जे याचा जो हिस्सा आहे फेस व्हॅल्यू ऑफ शेअर आहे तो किती होईल ₹3 लाख. तर या ठिकाणावरून ₹3 लाख लेस होईल. बट या ठिकाणी जर फेस व्हॅल्यू आणि पेड अप व्हॅल्यू वेगवेगळं दिलेलं आहे तर आपल्याला कोणतं व्हॅल्यू घ्यावं लागेल, पेड अप व्हॅल्यू घ्यावं लागेल. आणि पेड अप व्हॅल्यू या ठिकाणी जर सपोज ₹100 फेस व्हॅल्यू आहे आणि पेड अप व्हॅल्यू जर सपोज ₹80 आहे तर या ठिकाणी आपल्याला 80च्या हिशोबाने घ्यावं लागेल.
83,240 मीन्स 2,40,000. तर या ठिकाणावरून लेस किती होईल, फेस व्हॅल्यू ऑफ शेअर और पेड अप व्हॅल्यू ऑफ शेअर 2,40,000. तर फेस व्हॅल्यू आणि पेड अप व्हॅल्यू या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. जर पेड अप व्हॅल्यू दिलेली असेल तर पेड अप व्हॅल्यूच घ्यायची आणि पेड अप व्हॅल्यू जर दिलेली नसेल तर फेस व्हॅल्यू ही पेड अप व्हॅल्यू आहे असं गृहीत धरून या ठिकाणी घ्यायचं. तर जे कॉस्ट ऑफ शेअर आहे किंवा परचेसिंग प्राइस आहे त्यामधून फेस व्हॅल्यू ऑफ फेस व्हॅल्यू किंवा पेड अप व्हॅल्यू ऑफ शेअर लेस करायचे आहे आणि त्यानंतरचे जे आपले इथे बॅलन्स उरेल, उर्वरित जे बॅलन्स राहील त्याला म्हणायचं आहे कॉस्ट ऑफ कंट्रोल. कॉस्ट ऑफ कंट्रोल. आता या कॉस्ट ऑफ कंट्रोल म्हणून अरे आपल्याकडे जर सपोज 3 लाख रुपीजचे आपण शेअर परचेस केले आणि जी प्राइस आहे पेड अप व्हॅल्यू आहे ती 2,40,000 आहे, बरोबर आहे. म्हणजे 60,000 आपलं प्रॉफिट झालेलं आहे, असं आहे का, नाही. म्हणजे फक्त 60,000 जे आहे ते आपलं प्युअर प्रॉफिट नाही आहे. तर त्यासोबतच आपल्याला होल्डिंग कंपनीमधलं जे कॅपिटल प्रॉफिट मिळालं आहे ते कॅपिटल प्रॉफिट सुद्धा आपला एक प्रकारचा नफा आहे, बरोबर आहे. तर आपल्याला जेवढे पैसे आपण एक्स्ट्राचे दिले आहे का, नाही सॉरी 60,000 आपण एक्स्ट्राचे दिले आहे असं होईल ना. इथे 3 लाख रुपीज दिले, 2,40,000 ॲक्च्युअल प्राइस आहे म्हणजे 60,000 आपण एक्स्ट्रा दिले असं आहे का, नाही. जे एक्स्ट्रा दिले त्याच्यामध्येही तर आपल्याला प्रॉफिट मिळालं आहे. तर कोणतं प्रॉफिट आपल्याला मिळालेलं आहे, कॅपिटल प्रॉफिट. कारण कॅपिटल प्रॉफिटमध्ये जो होल्डिंग कंपनीचा जो शेअर आहे तो होल्डिंग कंपनीला मिळालेला आहे. तर हा जो कॅपिटल प्रॉफिट मधला होल्डिंग कंपनीचा हिस्सा आहे तो आपल्याला या ठिकाणावरून लेस करायचा आहे, मायनस करायचा आहे. तर या ठिकाणी येईल लेस शेअर ऑफ होल्डिंग कंपनी इन कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट मधला होल्डिंग कंपनीचा हिस्सा आपल्याला इथून हा जो आहे तो या ठिकाणी गुडविलच्या कॅल्क्युलेशन मधनं लेस करायचा आहे. आणि त्यानंतर जे उर्वरित मग त्यानंतरही जर एक्स्ट्रा आपले पैसे गेले आहे तर ते पैसे कशासाठी गेले आहे असं आपल्याला समजायचं आहे, गुडविलसाठी गेलेले आहे, बरोबर आहे. आणि जर सपोज या ठिकाणी या कॅल्क्युलेशन मध्ये जर सपोज हे जे बॅलन्स आपलं आलेले आहे ते मायनस मध्ये आलेलं आहे, वजा मध्ये आलेलं आहे, तर ते जे आपलं वजा मध्ये आलेलं किंवा मायनस मध्ये आलेलं जे बॅलन्स आहे त्याला म्हणायचं आहे आपल्याला कॅपिटल रिझर्व. काय समजायचं आहे त्याला, कॅपिटल रिझर्व. तर या कॅल्क्युलेशन मध्ये एकतर गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व या दोनपैकी कुठला तरी एक पार्ट आपला येईल. तर समजलं कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल कशा पद्धतीने करायचं आहे किंवा कॅपिटल रिझर्व. कॉस्ट ऑफ शेअर घ्यायचं, त्यामधनं फेस व्हॅल्यू ऑफ शेअर किंवा पेड अप व्हॅल्यू ऑफ शेअर लेस करायचं, कॉस्ट ऑफ कंट्रोल मिळेल. त्यामधनं शेअर ऑफ होल्डिंग कंपनी इन कॅपिटल प्रॉफिट, जे कॅपिटल प्रॉफिट मधील होल्डिंग कंपनीचा जो हिस्सा आहे तो लेस करायचा, आपल्याला गुडविलची अमाऊंट मिळेल. मायनस मध्ये आली तर कॅपिटल रिझर्व. आता या ठिकाणी जे गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व येईल, जर सपोज या ठिकाणी गुडविल येत आहे तर गुडविल आपली असेट आहे, फिक्स असेट आहे, ती कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट मध्ये कुठे दाखवावी लागेल आपल्याला, असेट साइडला. या ठिकाणी येईल फिक्स असेट, सॉरी काय, गुडविल, ठीक आहे. आणि जर सपोज या ठिकाणी कॅपिटल रिझर्व आलेला आहे तर कॅपिटल रिझर्व लायबिलिटी समजली जाते आणि ती कुठे येईल, कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइड. कॅपिटल किंवा गुडविल दोनपैकी कुठलाही एक राहील, ठीक आहे. तर या पद्धतीने कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल और कॅपिटल रिझर्व होता. आता जो या होल्डिंग कंपनीमधला जो मेन आणि इम्पॉर्टंट पॉईंट आहे आन्सर मधला तो आहे की होल्डिंग कंपनीने सबसिडरी कंपनीमधील शेअर्स परचेस केल्यानंतर किंवा होल्डिंग कंपनीने सबसिडरी कंपनीचे शेअर परचेस केल्यानंतर होल्डिंग कंपनीची आर्थिक स्थिती कशा पद्धतीची आहे, कशा पद्धतीची कंडिशन आहे हे दर्शविण्याकरिता आपल्याला होल्डिंग कंपनीची कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट आपल्याला या ठिकाणी तयार करायची आहे. तर महत्त्वाचा पॉईंट आन्सर मधला जो एक म्हणजे खूप अतिशय महत्त्वाचा हिस्सा म्हणजे कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ होल्डिंग कंपनी. तर होल्डिंग कंपनी ॲज इट इज बॅलन्स शीट प्रमाणे बॅलन्स शीट आपल्याला तयार करायची आहे. मात्र ज्या वेळेस आपण कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट तयार करतो आहे तर त्यामध्ये आपल्याला शेअर कॅपिटल आणि जनरल रिझर्व घेताना मात्र फक्त होल्डिंग कंपनीचं शेअर कॅपिटल आणि फक्त होल्डिंग कंपनीचंच जनरल रिझर्व आणि फक्त होल्डिंग कंपनीचंच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स या ठिकाणी विचारात घ्यायचं आहे. आणि अदर असेट्स जे असेल, अदर लायबिलिटीज ज्या असेल त्या मात्र होल्डिंग आणि सबसिडरी कंपनी दोन्हीच्या कंबाईन घ्यायच्या आहे, ठीक
ठीक आहे. तर आता बॅलन्स शीट आपण बघतो आहे. तर शेअर कॅपिटल इथे ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे मी, ओनली होल्डिंग कंपनी, म्हणजे फक्त होल्डिंग कंपनीचंच शेअर कॅपिटल या ठिकाणी घ्यायचं आहे. त्यानंतर आहे जनरल रिझर्व, तर या ठिकाणी जनरल रिझर्व होल्डिंग कंपनीचंच घ्यायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर आहे क्रेडिटर्स, तर क्रेडिटर्स मध्ये होल्डिंग कंपनी सबसिडरी कंपनी दोन्हीच आपण घेऊ शकतो, घ्यायचं आहे. त्यानंतर बँक लोन, इतर अदर ज्या लायबिलिटीज असतील त्या होल्डिंग कंपनी आणि सबसिडरी कंपनी दोन्हीच्या घ्यायच्या आहे. क्लिअर. मात्र जेव्हा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं कॅल्क्युलेशन करतो आहे, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं कॅल्क्युलेशन करताना होल्डिंग कंपनीच्या बॅलन्स शीटमधलं जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स असेल तेच या ठिकाणी येईल. कारण बघा, सबसिडरी कंपनीचं जे जनरल रिझर्व आहे त्याचं इथे काम नाही, ते इथे येणार नाही, कारण ते तर आपण कॅपिटल प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करताना घेतो, बरोबर आहे. होल्डिंग कंपनीचं शेअर कॅपिटल या ठिकाणी येत नाही आहे, कारण जे शेअर कॅपिटल आहे, शेअर जे आहे ते तर आपण दोन पार्टमध्ये विभागलेले आहे. शेअर कॅपिटल आता सबसिडरी कंपनीचं राहिलेलंच नाही आहे, बरोबर आहे. त्यानंतर जे मग ज्या अदर ज्या लायबिलिटीज असतील त्या ॲज इट इज दोन्हीच्या येतील, होल्डिंग कंपनी आणि सबसिडरी कंपनी. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स जे आहे, ॲज युजल जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स आहे हे बघा, प्रिव्हियस इयर बॅलन्स प्रॉफिट, जे सबसिडरी कंपनीचं बॅलन्स प्रॉफिट आहे ते तर आपण या ठिकाणी घेतलं. मग आता इथे उरलं कोणाचं? होल्डिंग कंपनीचं. तर होल्डिंग कंपनीचं बॅलन्स शीटमधलं प्रॉफिट आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे, प्लस त्यामध्ये ॲड होईल शेअर इन रिव्हेन्यू प्रॉफिट, म्हणजे होल्डिंग कंपनीचा जो रिव्हेन्यू प्रॉफिट मधला शेअर आहे, होल्डिंग कंपनी रिव्हेन्यू प्रॉफिट मधला होल्डिंग कंपनीचा शेअर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी कन्सोलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये प्लस करायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या बॅलन्समध्ये ॲड करायचं आहे, प्लस करायचं. तर या ठिकाणी होल्डिंग कंपनी बॅलन्स शीटमधलं P&L अकाउंटचं बॅलन्स प्लस शेअर इन रिव्हेन्यू प्रॉफिट ॲड केलं आणि जी अमाऊंट आहे ती आउटर कॉलममध्ये लिहायची. क्लिअर आहे. त्यानंतर जे मायनॉरिटी इंटरेस्ट आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं आहे, हे मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे इतर शेअर होल्डर्सचा जो हिस्सा आहे, ती लायबिलिटी आहे, ती आपल्याला द्यावी लागेल आणि म्हणून ते आपल्याला कन्सोलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला लिहायचं आहे मायनॉरिटी इंटरेस्ट. आणि कॅपिटल रिझर्व लायबिलिटी जे या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून आलेलं असेल ते कॅपिटल रिझर्व जर आलेलं असेल तर या ठिकाणी ते घ्यायचं आहे. क्लिअर. त्यानंतर असेट साईडला ज्या काही असेट आपल्याला घ्यायच्या आहे त्या असेट घेत असताना आपल्याला होल्डिंग कंपनी आणि सबसिडरी कंपनी दोन्ही कंपनीच्या असेट आपल्याला त्या ठिकाणी घ्यायच्या आहे. जसं प्रिमाइसेस घेतलं तर सपोज एकाच कंपनीचं असेल, सपोज होल्डिंग कंपनीचंच आहे तरी ते फक्त होल्डिंग कंपनीचंच लिहा. जर होल्डिंग कंपनी सबसिडरी कंपनीचे एखादी असेट आहे, जसं फिक्स असेट होल्डिंग आणि सबसिडरी दोन्हीचे ॲड करून घेतलेले आहे. करंट असेट जसं आहे होल्डिंग कंपनी सबसिडरी कंपनी दोन्हीचे ॲड करून घेतलेले आहे, बरोबर आहे. त्याचबरोबर जर सपोज या कॅल्क्युलेशनमध्ये आपला गुडविल आलेला आहे तर गुडविल आपल्याला होल्डिंग कंपनीच्या कन्सोलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये मेन्शन करायचं आहे, शो करायचं आहे, दाखवायचं आहे, ठीक आहे. मात्र गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व या दोनपैकी एक या ठिकाणी या कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला मिळेल. जर हे कॅल्क्युलेशन पॉझिटिव्ह येते, प्लसमध्ये येत आहे तर गुडविल आहे. जर हे कॅल्क्युलेशन निगेटिव्ह येत आहे, मायनसमध्ये येत आहे, वजामध्ये येत आहे तर कॅपिटल रिझर्व आहे. या पद्धतीने आपल्याला कन्सोलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये सर्व पद लिहायचे आहे आणि न चुकता या दोन्ही बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजूचे टोटल आपल्याला सारखे करायचे, म्हणजे ही आपली कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट तयार होईल. तर या होल्डिंग कंपनीमध्ये यापेक्षा वेगळं इतर काहीही नाही आहे, फक्त आपल्याला 5 इम्पॉर्टंट नोट्स शो करायचे आहे. सोल्युशनमध्ये जरी आपल्याला कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट विचारलेलं असेल तरी सुद्धा त्यामध्ये आपल्याला शेअर इन रिव्हेन्यू प्रॉफिट पाहिजे आहे, बरोबर आहे, मायनॉरिटी इंटरेस्ट पाहिजे आहे, कॅपिटल किंवा गुडविलचं कॅल्क्युलेशन म्हणजे अमाऊंट पाहिजे आहे. तर त्यासाठी आपल्याला हे सर्व कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे. त्यामुळे सोल्युशन सोडवत असताना, ॲन्सर सॉल्व करत असताना आपल्याला जे इम्पॉर्टंट नोट्स मी या ठिकाणी तुम्हाला 5 कॅल्क्युलेशन समजून सांगितलेले आहे ते सर्व कॅल्क्युलेशन करायचेच आहे. जरी आपल्याला कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट सांगितलं तरी आपल्याला हे 5 कॅल्क्युलेशन आणि कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट या पद्धतीने आपल्याला ॲन्सर सॉल्व करायचं आहे. थेरॉटिकल पार्ट जे मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली आहे त्यावरून तुम्ही थेरी, आता मी छोट्या छोट्या व्याख्यासुद्धा तुम्हाला सांगितल्या. कॅपिटल प्रॉफिट काय आहे, रिव्हेन्यू प्रॉफिट काय आहे,
मायनॉरिटी इंटरेस्ट काय असते, कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट काय असते, गुडविल, कॅपिटल, या सगळ्या छोट्या छोट्या व्याख्या आपल्या या 2 लेक्चरच्या दरम्यान आलेल्या आहेत. ते तुम्हाला व्हिडिओ स्टॉप करून पॉज करून व्यवस्थित ऐकायचं आहे, स्वतःच्या नोट्स त्यावर काढायचे आहे. त्यासोबतच हे जे मी इम्पॉर्टंट नोट्स दिलेले आहे, एकतर तुम्ही त्याचं स्क्रीनशॉट घेऊन स्टॉप करून हे आपल्या वहीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा नोट्स मिळेल किंवा एक्स्ट्रा स्टडी मटेरियल मिळेल याची वाट न पाहता तुम्हाला सेल्फ स्टडीने तुम्हाला हे सर्व लिहून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. इझी टॉपिक आहे, खूप इझी टॉपिक आहे. हे जर सर्व समजलं, कॅल्क्युलेशन जर आपल्याला आलं, फक्त या ठिकाणी रिव्हेन्यू प्रॉफिटचं म्हणजे इथे टाइम रेशोचं थोडं कॅल्क्युलेशन महत्त्वाचं आहे आणि गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व, बाकी इतर सर्व अगदी सोपी आहे. त्यामुळे हा महत्त्वाचा युनिट मिस करू नका. जेवढेही मी तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईन, सर्व व्हिडिओ व्यवस्थित बघा. छोट्या छोट्या बारीक गोष्टी जर तुम्ही व्हिडिओ अगदी पूर्णपणे बघितले तर तुम्हाला जे तुमचे MCQ टाईप जरी क्वेश्चन तुमचा पेपर झाला तरी सुद्धा तुम्हाला त्याचे आन्सर अगदी इझिली लिहिता येईल. तर नेक्स्ट व्हिडिओची वाट पाहत राहा. आणि तोपर्यंत जे झालेले 2 व्हिडिओ आहे, युनिट नंबर 1 आपण सुरू केलेलं आहे, ते व्यवस्थित बघा, त्याच्या नोट्स काढा, प्रॅक्टिस करा. त्यानंतर पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये होल्डिंग कंपनीच्या एका नवीन प्रॉब्लेमसोबत. तोपर्यंत धन्यवाद.